नमस्कार मित्रांनो, आजच्या भागात नक्की काय घडलं ते अगदी सलग जाणून घेऊया. आजच्या भागाची सुरुवात होते स्टोअर रूममधून, जिथे औषधं घ्यायला गेलेली वैदेही आणि सूर्या अडकलेली असतात. दरवाजा उघडण्यासाठी वैदेही सूर्याला एक कल्पना देते आणि म्हणते की तू मला उचलून धर, म्हणजे मी तो वरचा रॉड काढते आणि आपण लॉक तोडू शकू. सूर्या मनात खूप तयारी करतो आणि वैदेहीला उचलून धरतो. वैदेही त्याला डावीकडे उजवीकडे सरकायला सांगते. तो रॉड काढण्याचा प्रयत्न करते आणि तिच्या हातातला तो रॉड लागतोही, पण रॉड काढताना अचानक दोघांचा तोल जातो आणि दोघेही खाली पडतात. वैदेही थेट सूर्याच्या अंगावर पडते आणि दोघंही काही वेळ एकमेकांच्या डोळ्यात पाहत गुंतून जातात. वैदेही सावरण्याचा प्रयत्न करत पटकन उठायला जाते, पण पुन्हा घसरून त्याच्या अंगावर पडते. शेवटी दोघेही उठून उभे राहतात आणि ओशाळल्यासारखे एकमेकांपासून नजरा चोरू लागतात. वातावरण बदलण्यासाठी सूर्या घाईघाईत विचारतो की डॉक्टर मॅडम, तुम्ही ठीक आहात ना? त्यावर वैदेही हळूच हो म्हणते. तेवढ्यात वैदेहीला शोधत असलेला वरद तिथून जात असतो. रॉड खाली पडल्याचा आवाज ऐकून तो सरळ वरच्या स्टोअर रूमकडे येतो. तो दरवाजा उघडतो आणि आत वैदेही आणि सूर्याला एकत्र पाहून त्याचा पारा चढतो. वैदेहीच्या मनात काहीच खोट नसल्यामुळे ती सहजपणे सांगते की बरं झालंस वरद, तू आलास. कोणीतरी बाहेरून कडी लावली होती आणि आम्ही अडकून पडलो होतो. पण वरद तिचं काही ऐकून न घेता थेट ओरडतो की लाज नाही वाटत अशी थेरं करायला? सूर्यामध्ये पडत तिला वाचवण्याचा प्रयत्न करतो, पण वरद त्याला गप्प करतो आणि वैदेहीला म्हणतो की जा आता तुझ्या बापाला उत्तर दे. तुझा बाप बाहेर तुझा झेंडा मिरवतो आणि तू इथे काय थेरं करते? देसाईंची लेक आहेस तू? तुला तांडेलांचा मुलगा भेटला का अशा गोष्टी करायला? वरद तिथे पडलेला रॉड उचलून सूर्याच्या डोक्यात मारायला जातो, पण वैदेही पटकन तो रॉड पकडते. वरद रागारागाने रॉड खाली फेकतो आणि वैदेहीचा हात पकडून तिला ओढून खाली घेऊन जातो. सूर्या त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण वरद त्याला बाजूला ढकलून वैदेहीला घेऊन निघून जातो. वरद वैदेहीला घरी आणून सगळ्यांसमोर ढकलून आणि सांगतो की तुमची ही लाडकी लेक बाहेर काय गुण उधळते बघा. कामाच्या नावाखाली अंधाऱ्या खोलीत परक्या पोरासोबत काय करत होती सांग जरा. वैदेहीचे बाबा आणि नलू आत्या वरदला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण वरद मोठा बॉम्ब फोडतो. तो म्हणतो की तो पोरगा दुसरा तिसरा कोणी नसून तांडेल्यांचं नासकं रक्त सूर्या तांडेल होता. हे ऐकताच घरातील सर्वांना मोठा धक्का बसतो आणि नलू आत्या वैदेहीच्या खांद्यावरून हात काढून घेते. बाबा वैदेहीला विचारतात की तू तांडेल्यांच्या पोरासोबत होतीस का? वैदेही घाबरत हो म्हणते. हे ऐकताच बाबांचा ताबा सुटतो आणि ते वैदेहीवर हात उचलायला जातात, पण ऐनवेळी थांबतात. स्वतःचाच विश्वासघात झाल्यामुळे दुःखात बाबा स्वतःचाच गालात 2-3 मारून घेतात आणि मृत बायकोच्या फोटोसमोर जाऊन ढसाढसा रडतात की मी तुझ्या पोरीला चांगले संस्कार देऊ शकलो नाही. वैदेही जवळ जाते तेव्हा बाबा लांबूनच तिला थांबवण्याचा इशारा करतात आणि निघून जातात. इकडे सूर्या एकटाच बसून असतो. त्याला वरदचे टोमणे आठवत असतात, पण सोबतच वैदेहीसोबत घालवलेले क्षण आठवून त्याच्या चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईल येते. लगेच तो भावूक होतो आणि देवी आईसमोर हात जोडून रडत म्हणतो की मी जेव्हा डॉक्टर मॅडमचा गैरसमज दूर करायला जातो तेव्हा त्या माझ्यामुळे प्रॉब्लेममध्ये येतात, फसतात. मी काय करू? दुसरीकडे घडी वैदेही ठामपणे सांगते की माझ्याकडून कुठलीही चूक झालेली नाही आहे. माझ्यासाठी घरच्यांचा विश्वास सर्वात महत्त्वाचा आहे. ती तिच्या बाबांकडे जाते आणि रडत विचारते की बाबा, तुम्हाला खरंच असं वाटतं की मी तुमची वैदू असं करेल? बाबा तिला उठून जायला लागतात तेव्हा वैदेही त्यांचा हात पकडते आणि विनवणी करते की बाबा एकदा बघा ना माझ्याकडे. आणि इथेच आजचा उत्कंठावर्धक एपिसोड संपतो. मित्रांनो, तुम्हाला आजचा रिव्ह्यू हा कसा वाटला? मालिकेत पुढे काय घडणार? वैदेही स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकेल का? हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून येणारे प्रत्येक नवीन एपिसोड अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून तुमची मतं नक्की कळवा. धन्यवाद.